नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया वेगवान। नाशिकच्या येवल्यात एरंड गावात सोंगणी केलेल्या 2 एकर मका वाहून गेला। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान, महिला शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू। गिरणा नदीला आलेल्या पुराचा जळगाव तालुक्यातील देवगावाला फटका, केळी कापूस पिकं जमीनदोस्त। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील नांद्रे गावाला पुराचा फटका, नांद्रे सायगावला जोडणारा पूल रस्ता वाहून गेला। गावातील नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेती देखील मंद्याळच्या प्रवाहात वाहून गेली। सोलापूरच्या करमाळ्यात सीना नदीला पूर, खडकीतील कुलदीप शिंदेंची 2 एकर मका शेती भुईसपाट, खडकी इथे अजूनही शेतात पाणीच पाणी। नंदुरबार तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, चौपाले शिवारातील बाजीराव माळी या शेतकऱ्याची 12 एकर पपईची बाग उद्ध्वस्त, तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी। वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, कपाशीचं शेकडो एकर क्षेत्र पाण्यात, शेतकरी हवालदिल। करमाळा तालुक्यातील खडकी गावात सीना काठच्या अनेक शेतकऱ्यांचं ऊसाचं नुकसान, खडकी गावातील जवळपास 100 एकरावरील ऊस आडवा झाला। धुळे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, प्रशासनाकडून 65 मिलीमीटर पाऊस झाला नसल्याचं सांगत पंचनाम्यास नकार, महसूल यंत्रणेच्या उत्तरामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त। 4 महिन्यात चंद्रपूरमधील विविध महसूल मंडळांमध्ये 65 वेळा अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात 55,741 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, सप्टेंबर महिन्यातील शेतपिकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू। नांदेडच्या बारडमध्ये शेतकऱ्यांनी भाजप आमदार राजेश पवार यांची गाडी अडवली, ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर पुढच्या वेळेस गाडी फोडू, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा इशारा। बीडच्या माजलगाव तालुक्यात खासदार बजरंग सोनवणेंकडून नुकसानाची पाहणी, सोनवणेंनी बैलगाडीतून नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी। खासदार अशोक चव्हाण नांदेडच्या पासद गावात त्यांच्याकडून नुकसानाची पाहणी, हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी। भूम तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची महादेव जानकरांनी घेतली भेट, उभं पीक पाण्यात गेल्यानं शेतकऱ्याची आत्महत्या, शेतकरी लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबियांचं केलं सांत्वन। नांदेडच्या मारतळामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, नांदेड हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आक्रमक, पोलिसांना धक्काबुक्की करत आंदोलक थेट विभागीय आयुक्त कार्यालयात घुसले, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। भाजप आमदार जयंतसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचं टाळ मृदंगाच्या गजरात भजन आंदोलन, राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी। बुलढाण्यातील पळसखेड चक्का गावातल्या 198 शेतकऱ्यांनी जलसमाधी घेणार असल्याचं निवेदन दिलं प्रशासनाला, 2 वर्षापूर्वी झालेल्या गारपिटीचं अनुदान अजूनही न मिळाल्यानं शेतकरी संतप्त। हिंगोलीत सरसकट पंचनामे होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, हिंगोलीत ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी। 28 तारखेला जायकवाडीतून सोडलेलं पाणी आज रात्री नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात पोहोचणार, विष्णुपुरीतून 3,50,000 क्युसेकनं विसर्ग होण्याची शक्यता। परभणीत 2 दिवसापासून पावसाची विश्रांती, मात्र अतिवृष्टी सदृश पावसामुळे जिंतूर तालुक्यातील पिकं उद्ध्वस्त, काढणीला आलेला सोयाबीन कोमेजून गेल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाभुळगावात नदीचं पाणी शेतात शिरलं, मक्याच्या पिकाचं अतोनात नुकसान। जालन्याच्या अंबड तालुक्यातील आपेगावमध्ये गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलं, काही प्रमाणात पूर ओसरला, मात्र शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलंच। सीना नदीच्या पुरामुळे करमाळा तालुक्यातील खडकीतील 2.5 एकर लिंबाची बाग उद्ध्वस्त, 350 झाडं उखडून गेली, बापूखरात या शेतकऱ्याचं मोठं नुकसान। साताऱ्याच्या माण तालुक्यातील जांभुळणी गावात टोमॅटो पिकाचं नुकसान, पिकात पाण्याचे झरे वाहू लागले, पांडुरंग काळे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। संततधार पावसामुळे नांदेडच्या काकांडी शिवारात 8 दिवसापासून सोयाबीन ऊसाचं शिवार पाण्याखाली, पिकांचं मोठं नुकसान, कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर शिवारात गोदावरी नदीच्या पुराचं थैमान, गेल्या 7 दिवसापासून पाण्याचा विसर्ग कायम, नदीकाठच्या परिसरातील शेतात पाणी साचलं।
पावसाच्या विश्रांतीनंतरही मराठवाड्यात नदी नाल्यांना पूर कायम. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या ढेकू नदीला पूर. पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिखल. वर्गखोल्या मोडकळीला चिमुकल्या विद्यार्थ्यांवर चिखलातून वाट काढण्याची वेळ. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीला पूर. जायकवाडी धरणाचं विहंगम ड्रोन दृश्य समोर. जळगावमधील गिरणा नदीला मोठा पूर. धरणगाव तालुक्यातील चांसरमधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. जायकवाडी धरणातील विसर्गामुळे जालन्यात गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं. खबरदारी म्हणून 2 दिवसापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर. जळगावच्या भुसावळमध्ये हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. हतनूर धरणातून सध्या 16,000 क्युसेक वेगानं तापी नदीपात्रात विसर्ग. प्रशासनाकडून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं माजलगाव तालुक्यातील शेतीला फटका. शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली. घरांमध्येही पाणी शिरलं. माजलगाव परतूर रस्ता वाहतुकीसाठी बंद. अतिवृष्टीमुळे पंढरपूरमधील कासेगाव, टाकळी, खर्डी गावातील 8,000 हेक्टरमधील द्राक्ष आणि डाळिंबाच्या पिकाचं नुकसान. नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे करून हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी. हिंगोलीत शेतकऱ्यांनी कर्ज न भरल्यानं बँकेनं शेतकऱ्यांचं बँक खातं होल्ड केलं. पीक कर्ज भरा तेव्हाच होल्ड काढू. बँकेचा कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह. परभणीत शेतीपंप आणि विजेच्या तारा चोरणाऱ्या टोळीला बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेकडून 3घांना अटक. 6 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त. बालसुधार गृहातून पळालेल्या मुलाकडून एका व्यक्तीची हत्या. 2 दिवसापूर्वी मुंबई नाका परिसरात बंडू गांगुर्डे या व्यक्तीची हत्या. काही दिवसापूर्वी याच मुलानं एका व्यक्तीची केली होती हत्या. धुळ्याच्या गल्ली क्रमांक 4 मध्ये चोरट्यांनी व्यापाऱ्याची रोकड लांबवली. गोकुळ बधान यांचे 7,64,000 चोरट्यांनी लांबवले. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बारामती शहरात दिवसा डंपर आणि अवजड वाहनांना बंदी घाला. प्रांत कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ठिय्या देण्याचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या 2 नेत्यांना शहरबंदी. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन वत्ते यांना 24 तासाची बंदी. दुसरे शेतकरी नेते किशोर डुकरे यांना 5 दिवसांची शहरबंदी. अमरावतीमधील तुषार भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घर वापसी. बडनेरा विधानसभा मतदारसंघात भारतीय यांनी केली होती बंडखोरी. आमदार रवी राणा यांच्या विरोधात लढवली होती अपक्ष निवडणूक. अमरावतीत आदिवासी समाजाचा जनआक्रोश भाकर मोर्चा. आमच्या आरक्षणात कुणीही हस्तक्षेप करू नये, आदिवासी समाजाची मागणी. मोठ्या संख्येनं आदिवासी समाज बांधव अमरावतीत रस्त्यावर उतरले. अमरावतीत राहुल गांधी यांना गोळ्या मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपच्या पिंटू महादेव यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. अमरावतीच्या काँग्रेस भवनासमोर आंदोलन. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी तासगावमध्ये बेमुदत उपोषण सुरू. आरक्षणाचं उपवर्गीकरण होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि नोकर भरती थांबवण्याची मागणी. आंदोलन आणखी तीव्र करण्याचा प्रशांत सदामते यांचा इशारा.